इंडस्ट्रीज पाडल्यात मराठी माणसाच्याच. हायकोर्टाने सांगितलंय त्यांना बांधून द्या परत. मला आज सकाळीच फोन आलेला, बिचारा 3 महिने माझ्या मागे लागलेला, मी निवडणुकीच्या राजकारणात बिझी होतो म्हणून मी काय बोललो नाही. तो म्हणाला ह्याच्या बाजूलाच माझा करोडो रुपयाचा प्लॉट होता, तो आज उपाशी मेला, त्याला सगळे घरदार विकावं लागलं. हे पोलीस माहित नाही कोणाच्या सुपाऱ्या वाजवत असतात. पोलीस नाही, सॉरी, महानगरपालिका. हे आंबी नावाचे कोण आहेत ते तर महान आहेत, महान. म्हणजे ते मुंबई महानगरपालिकेपेक्षा महान महानगरपालिका केलं पाहिजे त्याचं. कायदा बिदा काय नाहीच आम्हाला, पण जिथे काम करायचं नाही तिथे कायद्यावर. नाही साहेब, कायदा नाही होऊ शकत. जिथे करायचं तिथे पुस्तक घाल फेक दे. जर मला कोणते बिरादर बिरादर ते जर माझ्याशी खोटे बोलले असतील की साहेब मला काय माहितीच नाही हो, असं झालं काय, मी चौकशी करतो. अरे तुम्हाला माहित नाही, या झोनचे डीएमसी तुम्ही. हजारो कोटी रुपयांच्या प्लॉट रिकामा केला जातोय. प्रायव्हेट म्हणजे एकही वर्कर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा नव्हता, एकही अधिकारी नव्हता. आणि मला हे माहित नाही की पोलीस कमिशनरला कोणी सांगितलं की महानगरपालिकेचे कर्मचारी इंजर्ड झालेत. महानगरपालिकेचे कर्मचारी इंजर्ड झाले म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त पण इथे आले. म्हणजे मला खरंच बरं वाटलं की त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची एवढी काळजी आहे. पण खरं तर चौकशी करायला पाहिजे होती की आपला एकतरी कर्मचारी इंजर्ड झालाय का. तुमचे कर्मचारीच काम करत नव्हते तर तुम्हाला कोणी सांगितलंय की तुमचे कर्मचारी इंजर्ड झाले. खोट्या बातम्या देणारा माणूस कोण, याचंही नाव सांगा आम्हाला. आपण सगळे इथे होतात, आपल्या समोरच सगळं घडताना आपण बघितलं. 100 बॉडीगार्ड बाहेर जाताना बघितले, 100 महिला बॉडीगार्ड बाहेर जाताना बघितले. आणि तेव्हा आपल्या पोलिसांनी सांगितलं की आता काय आम्ही काम होऊ देणार नाही, आम्ही म्युन्सिपालिटीची सविस्तर बोलू आणि कारवाई करू. आम्ही म्युन्सिपालिटीला कागदपत्र विचारू. मला 11:30 वाजता तिथल्या गरीब लोकांचा फोन आला की साहेब काम परत सुरू करा. मी कंट्रोल रूमला फोन केला. कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर मी सांगितलं की मी जागेवर चाललोय. म्हणजे असं पोलिसांनी म्हणायला नको की तुम्ही न कळवता आले त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आता आम्ही तुम्हालाच अटक करतोय. काय भरोसा नाही सध्या. मी पोचलो, एक अधिकारी उभा होता माझ्या वाट बघत. त्याला मी म्हंटल की बंदोबस्त कुठे लावलाय. तो म्हणाला बंदोबस्त पलीकडे लावलाय. म्हटलं पलीकडे का लावला, तिथे तो उजेड आहे आणि तिथे बिचारे सगळे गरीब लोक झोपलेत रस्त्यावरती. लहान पोरांना घेऊन त्यांची कपाटं बाहेर आहेत, त्यांचे पलंग बाहेर पडलेत आणि गरीब लोक सगळे रस्त्यावर झोपलेत. तुम्ही तिथे काय लावला बंदोबस्त. तो स्थित प्रज्ञासारखा असा काही बोलला नाही. मग त्याला म्हटलं हे कॉन्क्रीट कसं पडलं इथे, इथे कोण आलेलं. आमच्या समोर कोण नाही आलं साहेब. म्हटलं हा माझा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, याचा टायमिंग आहे 10:38, 11:38. 11:38 हे कॉन्क्रीट पडलेलं आहे. म्हटलं आणि ओल्लं कॉन्क्रीट आहे आणि 4 फूट खाली आहे. कारण का म्हटलं हा जो खांब आहे ना, 4 खांब लावलेले तिथे, हे खांब करून इथे पत्रा लावण्याचं काम होणार होतं. आमच्या पोरांनी जाऊन ते खांब हलवून त्यांना कॉन्क्रीट दाखवला. हे बघा. मग आले साहेब, सगळे आले. तिथे 200 पोरं उभी होती. मी येणार म्हटल्यावरती 200 पोरं इथे तिथे तिथे इथे पोलिसांनी लपवली. तरी आम्हाला 2-4 लोक हातात भेटली, लफडं नको म्हणून त्यांना काय आम्ही मारले बिरले नाही, आम्ही तसेच त्यांना सोडून दिले. पण प्रकरण काय हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2021 साली एक सर्क्युलर होतं
येते नलिनाक्षण कुठे आहे? हे 98 सालचं सर्क्युलर आहे. 98 सालचं सर्क्युलर प्रधान सचिव नलिनाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ज्याचं परत 2021 मध्ये या सरकारने म्हणजे माझ्या अंदाजाने 2021 म्हणजे जेव्हा आजचे मुख्यमंत्री तेव्हाचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असतील त्यांच्याच सैनी आदेश निघाले असेल GR तर त्यांच्याच सैनी निघतो की 1 जून ते 30 सप्टेंबर अखेर म्हणजे 30 सप्टेंबर अखेरपर्यंत कुठलंही अनधिकृत घर निवासी घर त्याचं निष्कासन करता येणार नाही. कमर्शियल नाही. एक गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे. The state urban development has told all local bodies in the state, including BMC, not to demolish unauthorized structures, slums, encroachments on government, semi-government, private lands during monsoon from June 1 to September 30. हे टाइम्स ऑफ इंडियाची आलेली बातमी आहे. चैतन्य मार्पकवार ऑन July 1st, 2021. इट इज ऑन साईट ऑल्सो. आणि हे तर आम्हाला लहानपणापासून माहिती आहे, कारण आम्ही झोपडपट्ट्यांमध्येच फिरत असतो, राहत असतो. आम्हाला माहिती होती हे सर्क्युलर आहे, तुम्ही मनवान खताला लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. आता मला सांगा, हे ऍफिडेव्हिट देतात म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्टेट ह्युमन राईट कमिशनला आणि सांगतात की आम्ही 6 तारखेला हे तोडणार आहोत. आता हे सगळं कमिशनरला माहिती असेल, कधी तोडणार, काय तोडणार. हेच कमिशनर अंडर हे होते आपले प्रधान सचिव अर्बन डेव्हलपमेंट. मुंबई महानगरपालिका काय वेगळी महानगरपालिका आहे? हा प्लॉट काय वेगळा आहे? हा मंगळ ग्रहावरचा प्लॉट आहे का? मग तुम्ही ह्युमन राईट्स कमिशनला कसं काय लिहून दिलं की 6 तारखेला पाडणार आहे? तुम्ही या जमिनीत कोण राहतात, काय राहतात याची माहिती पुरवली का ह्युमन राईट्स कमिशनला? तुम्ही सर्वे केला का या झोपडपट्टीचा? ते कधीपासून राहत आहेत, त्यांचे पुरावे काय आहेत, याचा काही सर्वे आहे का म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे? त्यांनी काय पोलीस स्टेशनला सादर केलाय का? आणि प्रायव्हेट बिल्डरची माणसं कशी काय येऊन काम करतात? आम्ही तुम्हाला व्हिडिओज दाखवू की प्रायव्हेट बिल्डर्सची लोक येऊन लाठीचार्ज करतायत. काय चालवलंय मुंबईत? आम्ही काय पहिल्यांदा बघतोय का झोपडपट्टी तोडताना? पण इतकी अमानुषपणा नाही. समोर पाऊस दिसतोय. आज काय तारीख आहे? आज 8 तारीख आहे. 8 तारीख. साधारण 7-8 जूनला मुंबईत पाऊस सुरू होतो. आपला लहानपणापासून ज्यांनी मुंबई बघितली आता सगळ्यांना माहिती आहे, 7, 8, 9 या 3 दिवसात पाऊस पडतोच. आता यांनी जायचं कुठे? आणि मुख्यमंत्र्याच्या खात्याने हे केलेलं आहे अर्बन डेव्हलपमेंटनी. हा जो नेक्सस आहे बिल्डर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस, हा नेक्सस चेक झाला पाहिजे. हजारो कोटी रुपयाचा भूखंड आहे, हजारो कोटी रुपयाचा. कोण बापच नाही का? इतकंही बेकायदेशीर वागू नका. हे कायद्याचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणारं राज्य आहे. आम्ही हे सहन करणार नाही. आता परत जर कोणी आलं आणि जर लोकांनी उठाव केला आणि कायदा आणि सुव्यवस्था जर निर्माण झाली, त्याला जबाबदार म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस असतील. आणि त्यांचं नेतृत्व मी स्वतः करीन. हे जाहीररित्या सांगतोय. काय अटक करायची असेल मला अटक करा. गोरगरिबांची लढाई रस्त्यावर उतरून लढण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. तेव्हा महानगरपालिकेने याच्यात स्पष्टता करावी. पोलिसांनी त्यांच्याकडनं कागदपत्र मागून घ्यावी, त्याची शहानिशा करावी
त्या जागेचा मालक कोण, कधी झाला, अजय मोहन कुठे आहे याचीही माहिती पोलिसांनी करावी. हा कसा मोठा फ्रॉड आहे याचीही माहिती घ्यावी. इथे कोण बसायचं याचंही पोलिसांकडे गुप्त रेकॉर्ड असेल त्याचीही चौकशी करावी. आणि आता यांची पर्यायी व्यवस्था काय करणार हे महानगरपालिकेने सांगा. 800 लोक काय 700 लोक असतील ते रस्त्यावर राहू शकत नाहीत. इट्स इनह्युमन. हे माणुसकीला धरून नाही. कुठल्याही सरकारकडनं, सरकार मायबाप का म्हणतो आपण, तर सरकार हे छप्पर देणारं असतं, छप्पर फाडणारं किंवा उडवणारं नसतं. आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की आपण गरिबी बघितलेले मुख्यमंत्री आहात. आज अनेक गरिबांची घरं तोडली गेली आहेत. आपल्या व्यस्त समयात मी तुम्हाला हे सांगू शकत नाही की तुम्ही या इथे, पण कमीत कमी ह्या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून याच्यावर स्थगिती आदेश देऊन या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीररित्या चौकशी करावी. हे जे नेक्सस आहे ऑफिसर्स, बिल्डर्स आणि पोलीस, हे तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाऊल टाकावं अशी मी मागणी आज महाराष्ट्र सरकारकडे करतो. सर, या घटनेला 48 तासाहून अधिक वेळ झाला तरी सुद्धा महानगरपालिकेकडून काही स्पष्टीकरण नाही. काय करणार ना, अनेक प्रश्न विचारले त्यांच्या राहण्यापासून, खाण्यापासून बाकीच्या गोष्टी, परंतु काही उत्तर नाही आलेलं महापालिकेला. मुजोर झालेत, मुजोर. तिथे पाणी आणि जेवण कोणीतरी वाटत होतं, तो आलाय का माणसं इथे? जैन समाज होता. जैन तर समाज त्यांना लाठ्या मारून हाकलून लावलं. म्हणजे मी साधं महाराष्ट्राच्या ह्याच्यावर विचारतो, आज सकाळी हागायला कुठे गेले असतील? सकाळी मुतायला कुठे गेले असतील? कमीत कमी 400-500 बायका आहेत ना. महाराष्ट्र एवढा संवेदनशील झाला की महिलांच्या शौचालयाची सोय पण आपण बघत नाही. आणि ह्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटत नसेल किंवा अजून कोणाला वाईट वाटत नसेल, मला वाईट वाटतं. ही सगळ्या परिस्थितीत आम्ही इथपर्यंत आलो. हे बरोबर नाही. याच्यावरती सरकारने ऍक्शन घ्यावी. हे तर आम्हाला मोर्चे आंदोलन करून हायवे बंद देन आम्ही काय ना काय करत राहणार. परवा घडलेला प्रकार म्हणजे झगडलेला असेल किंवा स्थानिक लोकांना मारण असेल, तो जाणीवपूर्वक घडून आणलेला प्रकार आहे असं कुठेतरी तो आमच्याकडे एक व्हिडिओ आहे. एक असा फडकं लावून एक प्रायव्हेट माणूस पोलिसांची काठी घेऊन उभा आहे. मी तिथल्या महिलांची चर्चा केली तर त्या महिलांनी सांगितलं आम्हाला बॉडीगार्डनी फाईट बीट मारल्या. अरे त्यांच्यावर 354 नको घ्यायला. आणि सगळ्या दलित महिला आहेत. अॅट्रॉसिटीची केस दाखल करायला पाहिजे होती. महिलांच्या अंगावरती एखादा प्रायव्हेट बॉडीगार्ड हात टाकतो, हे कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या कायद्यात बसणार आहे? आणि त्या पण बिचाऱ्या सगळ्या नौबद्ध आहेत, मग मातंग आहेत, चर्मकार आहेत. आणि वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं? ते दररोज कुठेतरी इथे भांडी घासत असतील, महिन्यात घरकाम. बिचाऱ्यांना महिन्याचं काय मिळत असेल ते हातावर येत असेल, तेच पोटात जातं ना. इथे काय कोणी मर्सिडीज आणि ह्याच्यावाले झोपडपट्टी धारक नाहीत ना, ते वरळीमध्ये आहेत तसे. याचं नावच भीमनगर आहे. बाहेर तिथे हे बुद्ध विहार आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे तिथे. मी काल जाता येता 4 वेळा बघितली. परिसर पण स्वच्छ आहे. लोक चांगली आहेत, त्यांना बिघडवण्याचं काम करत जाऊ नका. लहान पोरांच्या मनावर काय परिणाम होत असेल, त्यांच्या समोर त्यांचं घर तुटतंय. गुंड कशातनं जन्म घेतात? याच्यातनं तर जन्म घेतात. ते आई वडिलांचे वाहणारे अश्रू बघून तो पोराच्या मनात काय आलं असेल? इतके असंवेदनशील आणि इतके माणुसकी नसलेलं जर प्रशासन असेल तर महाराष्ट्राचे दिवस वाईट आहेत. काल रात्री नक्की त्या ठिकाणी काय घडत होतं, त्या ठिकाणी अजूनही कशा प्रकारे बांधकाम माहिती होतं. असं आहे की तिथे एक RMCची गाडी उभी होती, तिथे मजूर काम करत होते, आजूबाजूला 100 पोरं उभी होती. ते सगळं व्हिडिओ शूटिंग आहे आमच्या. पोलिसांनी सरळ सांगितलं आम्ही बघितलीच नाही हो गाडी. ते गाडी होती ती आम्हाला माहित नाही. अरे वा,
आमच्याकडे व्हिडिओ आहे. पण जाणीवपूर्वक म्युन्सिपाल्टीनी पोलिसांना तसं काही कायदेशीर बाजू कळत नाही. त्यांना एसआरएचे नियम काय आहेत, हे 2001चं सर्क्युलर काय आहे, हे बिचाऱ्यांना म्हणजे एक जून पासून बांधकाम पाडू नये ते सर्क्युलर काय आहे, त्यांना काय माहित असण्याचं कारण नाही, त्याचा हे नाही. पण म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधल्या अधिकाऱ्यांना माहित नाही, हे मला मान्यच नाही. आणि कोण हा कुलकर्णी, त्याची बदली झालेली असताना त्याला स्पेशल म्हणजे काय तो ऑर्डर उपायुक्तांचं स्पेशल परवानगी प्रतिनियुक्ती म्हणजे ह्या कामासाठी त्याला इथे आणला होता. कोणी आणलं? दिलीप मामा. मला काही कोणाचं नाव नाही घेतं, मला पॉलिटिकल करायचा नाही विषय.